नमस्कार, माझं नाव तेजस। आज आपण पाहणार आहोत नवीन एक प्रोडक्ट जो आपल्याला उपलब्ध आहे 9 किलो कॅपॅसिटी मध्ये। हे सॅमसंगचं 9 किलोचं फ्रंट लोड वॉशिंग मशीन उपलब्ध आहे। यामध्ये असणारे फीचर्स पुढील प्रमाणे। तर पहिला फीचर यामध्ये आपल्याला अवेलेबल आहे ते म्हणजे इको बबल टेक्नॉलॉजी। तर एआय इको बबल या टेक्नॉलॉजी मध्ये नक्की काय केलं जातं, जेव्हा आपण कपडे वॉश करतो तर डिटर्जंट इथे टाकतो, तर डिटर्जंट आणि पाणी मशीन थ्रू खाली सोडलं जातं। इथे एक जनरेटर सेट करून ठेवलेला आहे। त्या जनरेटर मध्ये बाहेरून हवा खेचली जाते आणि या तिन्ही गोष्टींचं मिश्रण करून फक्त बबल जनरेट करून ड्रम मध्ये सोडण्याचं काम केलं जातं। याचा परिणाम असा होतो की आपल्याला 70% एनर्जी सेव्हिंग करून दिली जाते। त्यानंतर बघत असाल तर 45% आपले कपडे काळजीपूर्वक वॉश करण्याचं काम केलं जातं आणि 24% नॉर्मल मशीनच्या कंपॅरिझन मध्ये कपड्यांवरती असणारे डाग लवकरात लवकर लूज करण्याचं काम यामध्ये करून दिलं जातं। यानंतर बघत असाल तर या मशीन मध्ये आपल्याला हायजीन स्टीम हा एक फीचर अवेलेबल आहे। हायजीन स्टीम मध्ये आपल्याला कपडे जे आहेत ते 60 डिग्री पाण्याची स्टीम क्रिएट करून कपड्यांमध्ये असणारे जे काही जंतू असतील त्यांना 99.9% रिमूव्ह करण्याचं काम या हायजीन स्टीम सारख्या फीचर मध्ये आपल्याला करून दिलं जातं। तुम्हाला लवकरात लवकर कपडे वॉश करून हवे तर यामध्ये एक फीचर दिलाय, तो आहे सुपर स्पीड। तर सुपर स्पीड या फीचर थ्रू तुम्ही याच्या आतमध्ये एक नॉब दिलेला आहे, पाहू शकाल। तर रिन्सिंग होत असताना कपड्यांवरती जोरात पाणी प्रेशरने थ्रो करून त्यामध्ये असणारे डाग, त्यामध्ये असणारे डिटर्जंट लवकरात लवकर रिमूव्ह करण्याचं काम या सुपर स्पीड ऑप्शन थ्रू करून दिलं जातं, ज्यामुळे आपल्याला फक्त 39 मिनिटात वॉश, रिन्स, स्पिन या तिन्ही गोष्टी करून दिल्या जातात। यापुढे जाऊन हे जे मशीन उपलब्ध आहे 2 वर्षाच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह वॉरंटी सोबत उपलब्ध आहे। यानंतर महत्त्वाचा भाग तो म्हणजे मोटर। तर मोटरवरती बघाल तर 20 वर्षाची वॉरंटी आपल्याला मोटरवरती उपलब्ध करून दिलेली आहे। यानंतर याच्या आतमध्ये आपल्याला एक स्मार्ट फीचर भेटतो। जसं तुम्ही बघत असाल तर याच्या आतमध्ये तुम्हाला एआय एनर्जी मोड हा ऑप्शन आपल्याला भेटतो। तर एआय एनर्जी मोड जेव्हा आपण ऍक्टिव्हेट करू तेव्हा तुमच्या मशीन मध्ये आपल्याला एनर्जी जी आहे ती अप टू 70% एनर्जी सेव्ह करण्याचं काम या मशीन मध्ये आपल्याला करून दिलं जातं। यापुढे जाऊन या मशीन मध्ये तुम्ही जर बघत असाल तर एआय होम केअर सारखा फीचर या ठिकाणी अवेलेबल आहे, ज्यामध्ये आपण आपल्या मशीनचे असणारं पॉवर कन्झम्पशन चेक करू शकतो। यानंतर पुढे जाऊन तुम्ही याच्या आतमध्ये बघाल तर या मशीन मध्ये काही प्रॉब्लेम क्रिएट झाला तर आपण त्याच्या आतमध्ये सर्व्हिसेस टॅब मध्ये जाऊन डिव्हाइस स्कॅन केला तर हे मशीन स्वतःला डायग्नोज करून घेतं, स्कॅन करून घेतं आणि मशीन मध्ये काय प्रॉब्लेम असेल तर तो आपल्या मोबाईलवरती दाखवण्याचं काम याच्या आतमध्ये आपल्याला करून दिलं जातं। यानंतर हे जे मशीन उपलब्ध आहे या मशीन मध्ये आपल्याला एआय कंट्रोल पॅनल दिलेला आहे। तब्बल 22 वॉशिंग प्रोग्राम आपल्याला या वॉशिंग मशीन मध्ये दिलेले आहेत, ज्या मशीन मध्ये तुमच्या गरजेनुसार हा पॅनल कस्टमाइज होतो। जसं की तुमच्या घरामध्ये जो प्रोग्राम सगळ्यात जास्त वापरला जात असेल तर तशा पद्धतीने हे प्रोग्राम जे आहेत ते ऑर्गनाइज केले जातात। त्याची सायकल जी असेल, त्याचं शेड्यूल, त्याची स्केल जी असेल ती त्या पद्धतीनं सेट केली जाते। यानंतर याच्या आतमध्ये तुम्ही काही चेंजेस केले असल्यास ते देखील त्याच्या आतमध्ये सेट करण्याचं काम, याच्या आतमध्ये सेव्ह करून ठेवण्याचं काम यामध्ये केलं जातं। तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगू तर हे पॅनल आपण 2 लँग्वेज मध्ये वापरू शकतो। जसं तुम्ही पाहत असाल आता आपल्याला याच्या आतमध्ये हिंदी भाषा अवेलेबल आहे। मी ही जी भाषा आहे ती इंग्लिश मध्ये कन्वर्ट करतोय। म्हणजे काय तर हे जे मशीन आहे ते मला 2 भाषांमध्ये यूज करता येईल। जसं एक्झाम्पल आपण समोर इंग्लिश भाषा जी आहे ती सेट करतोय, लँग्वेज जस्ट चेंज झालेली आहे। यानंतर बघत असाल ऍडिशनल फीचर्स मध्ये आपल्याला या मशीन मध्ये जसे तुम्ही बघत असाल तर हे मशीन आपल्याला बिक्सबी व्हॉइस असिस्टंट वरती काम करतं। सोबतच याच्या आतमध्ये तुम्हाला जो ड्रम दिलेला आहे तो स्विंग ड्रम दिलेला आहे, जेणेकरून टच पॉइंट जे आहेत ते सगळे आपल्याला याच्या आतमध्ये चांगले मिळतात। त्यानंतर बघत असाल तर लॉन्ड्री रेसिपी, त्यानंतर होम केअर विझार्ड, लॉन्ड्री प्लॅनर अशा पद्धतीचे सगळे फीचर्स याच्या आतमध्ये अवेलेबल आहेत। याही पुढे जाऊन हे मशीन आपल्याला स्मार्टथिंग ऍप्लिकेशन वरून कुठूनही ऑपरेट करता येतं। जसं की तुम्ही बघत असाल तर या मशीन मध्ये मी प्रोग्राम सेट करतोय। तर या प्रोग्राम मध्ये जसं मला याच्या आतमध्ये हे मशीन आहे, या मशीन मध्ये प्रोग्राम सेट करायचे आहे। तर प्रोग्राम सेट करण्यासाठी मी हा जो प्रोग्राम सेट केला, जसं एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल ई कॉटन, तर हा ई कॉटनचा प्रोग्राम मी डायरेक्टली काय करतोय वॉशिंग मशीन वरती सेट करतोय। सो अशा पद्धतीनं हे जे मशीन आहे ते मी कुठूनही कंट्रोल करू शकतो। तर हे आहे सॅमसंगचं 9 किलोचं फ्रंट लोड वॉशिंग मशीन। धन्यवाद।